मला वाटतं ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची परंपरा जपण्याचं काम धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू करून दिले होतं आणि तोच वारसा घेऊन मला वाटतं आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सवाची स्थापना या ठिकाणी 31व्या वर्षी आता यंदाचं 31वं वर्ष आहे आणि हे करत असताना मला वाटतं महाराष्ट्रातील ठाणेकरांचे असतील, मुंबई येथली असतील, हे महाराष्ट्रातली सर्व मंडळी या ठिकाणी भक्ताच्या म्हणजे सर्व भक्तगण या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येत असतात आणि मला वाटतं आतुरतेने त्याची वाट बघत असतात. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मला वाटतं या देवीची इथून निघणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले जेवढे ढोल ताशा पथक आहे, त्यानंतर आमचे जे आदिवासी बांधव आहेत ते सुद्धा ह्यामध्ये सामील होणार आहेत आणि वेगवेगळे वारकरी या महाराष्ट्रातून सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि अशा पद्धतीने मला वाटतं सर्व ठाणेकरसुद्धा ह्यामध्ये सहभागी होत असतात आणि वाजत गाजत या ठिकाणी देवीचं आगमन गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी होत असतं. ठाकरे कुटुंब देखील या ठिकाणी तसं स्वतः वहिनी या ठिकाणी आरती करत असतात पाहायला मिळतं. मला असं वाटतं सर्व ठाकरे बंधू म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आमच्या रश्मी वहिनी असतील, आदित्य असतील, यावेळेला राज ठाकरे साहेबांना सुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि सर्व मंडळी, राजकीय मंडळीसुद्धा या ठिकाणी देवीचे भक्त येत असतात आणि खऱ्या अर्थाने देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी ही मंडळी येत असतात. तर एकीकडे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, गॅस सिलेंडर मिळत नाही आहे, भाव देखील वाढवलेले आहेत. कसं बघता याकडे अनेक हॉटेल व्यवसाय 60% जे बंद झालेले आहेत, अनेक ठिकाणी जे ते जेवणाची सोय होत नाही. मला वाटतं संपूर्ण जगामध्ये त्याचबरोबरीने देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आणि सर्व ठिकाणी या युद्धाच्यामुळे जी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल की 16 दिवस पूर्ण झालेले आहेत या युद्धाला. दिवसेंदिवस चिंताजनक अशी बाब महागाई वाढलेली आहे या ठिकाणी. म्हणजे गॅसचा तुटवडा आहे, पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, डिझेलचे दर वाढलेले आहेत, त्याचबरोबर इतर जीवनावश्यक वस्तूचे सुद्धा भाव वाढलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल की या युद्धाच्यामुळे संपूर्ण जगाला त्याचा हे झालेला आहे. परंतु मी आई जगदंबा या ठिकाणी येणार आहे, आई भवानी येणार आहे आणि मी त्याला साकडं घालतो की कोणी युद्ध तुमचं थांबवणार नाही, पण ही मला नक्कीच आशा आहे आणि विश्वास आहे की आई जगदंबा हे युद्ध थांबवून मला वाटतं महाराष्ट्राला चांगलं या ठिकाणी जी काय महागाई वाढलेली आहे ती दूर करण्यास मदत करो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा गेलेले आहेत. असं वाटतं की भाजपमध्ये कुठेतरी आपापसात पुन्हा कुजबूज सुरू झालेली आहे. कुठेतरी ठिकाणी जिल्हा परिषदेवरती शिवसेना आलेली मात्र कुठेतरी जुळत नाही असं दिसतं. मला वाटतं हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारा. आज आपण इथे देवीच्या दरबारामध्ये इथे आहोत आणि मी फक्त एवढंच सांगेन की आज कुठलंही युद्ध कोण थांबवू शकत नाही, पण माझी गॅरंटी आहे की हे युद्ध फक्त आई भवानी आणि हेच या ठिकाणी युद्ध थांबवू शकते आणि जी काय या महाराष्ट्रावरती, देशावरती, जगावरती हे जे संकट आलेलं आहे हे या निमित्ताने ती दूर करेल असं आम्ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.